नमस्कार, मी शिल्पा डेली रुटीन टिप्समध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. बरेच लोकांच्या मला कमेंट आल्या होत्या की दर गुरुवार जसं स्वामी समर्थाचे गुरुवार करता तर त्यासाठी नवीन पूजा मांडायची असते का? तर हो, दर गुरुवारी आपल्याला नवीन पूजा मांडायची असते. जेव्हा आपण पहिल्या गुरुवार जसं करतो की कशासाठी करणार आहे, काय करणार आहे स्वामी समर्थाचे, तर तुम्ही तो पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा. खडीसाखर आणि उदबत्ती घेऊन केंद्रामध्ये जा किंवा मठामध्ये जा. तिथं सांगा की मी हे गुरुवार करणार आहे, ह्या करा, ते निर्विघ्न पार पडू दे. आणि ते मठामध्ये खडीसाखर आणि उदबत्ती ठेवून यायची. घरी आल्यावर एक ताट घ्यायचं, ताटामध्ये पाणी घ्यायचं हातावर आणि त्याच्यावर तुम्हाला जो ज्याच्यासाठी तुम्ही संकल्प करत आहात ते संकल्प करायचा आणि ते तांब्यामध्ये पाणी सोडून द्यायचं आणि ते पाणी झाडाला टाकायचं, तुळशीला टाकू नका. परत आपल्याला दर गुरुवारी जसं आपण 11 गुरुवार करतो तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला नवीन पूजा मांडायची. आणि शेवटच्या गुरुवारी जसं आता आपल्याला 11 गुरुवार झाले त्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी शेवटचा गुरुवार आहे त्या दिवशी उद्यापन करायचं. उद्यापन म्हणजे ज्याचं म्हणजे तुमच्याकडे जसं आता उद्यापन करायचं तर कोणी पुरणपोळी करू शकतं, म्हणजे ज्याच्या हिशोबाने ज्याच्या याच्यावर करू शकतं. जसं पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकतं, कुठं लाडूचं नैवेद्य ठेवू शकतं. तर तुम्हाला घरी म्हणजे जोड्या बसून जेवू घालू शकतं. जे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता उद्यापन. असं काही नाही की खूपच म्हणजे त्याला काही लागतं किंवा काही तुम्ही असं मोठंच केलं पाहिजे असं काही नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाडू आणून मठामध्ये प्रसाद म्हणून बी देऊ शकता आणि तुमच्या गुरुवारचं उद्यापन करू शकता. तर हे आहे गुरुवारचं सांगण्याचं व्रताचं. तर तुम्हाला तुम्ही विचारलं होतं की गुरुवारी नवीन पूजा मांडायची का? तर हो, नवीन गुरुवारी 11 गुरुवारी नवीन पूजा मांडायची. तर तुम्हाला हे माझं सांगितलेलं कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्रायबर करा, शिल्पा डेली रुटीन टिप्सला लाईक करा.